मम्मी बाहेरून बोलते. बरोबर. मम्मी अजून एक सांगते तुम्हाला काय तुला काय हसायला नाही. अचानक मला मिरगी. आणि आज मी कोणाला भेटलो माहितीये का? आपले मराठी ऍक्टर. जय सद्गुरू समर्थ. मी खूप त्रासले या बोटाने, लिटरली. म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दात. हे आता मला काय नाही वाटत आहे, पण जेव्हा हे नख काढले ना, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे. आपल्या स्टेशनला आलो, मम्मी यायचा टाइम आणि भाजी पण घ्यायची आपल्याला थोडीशी. मी आज विचार करते खिचडी करू का? चालेल खिचडी? हां चालेल ना. एकदम गावठीवाली ना? हां गावठीवाली. कशी आहे? गावठी तांदळाची. गावठी तांदळाची का साध्या तांदळाची? जी काय नरम नरम खिचडी बरी लागते. हां तर ती खिचडी करूया. त्यासाठी थोडी भाजी घ्यायची. मम्मी पण येईल ना तोपर्यंत. पटकन 5 मिनिटात भाजी घेतो आणि पुन्हा तुमच्याशी ऊन खूप आहे मित्रांनो. खूप आहे. मी कॅमेऱ्याला दिसतच नाही. स्क्रीन करावं लागतं तेव्हा मी कुठे कॅमेऱ्यात बघतो. चला आता आपण आलोय लसूण घ्यायला. बघूया इथे लसूणचा काय भाव आहे. काय भाव आहे लसूणचा? 80 रुपये 80 रुपये पाव. इकडे पण 80, 100 रुपये. तुमच्या इथे काय भाव आहे ना मित्रांनो, एकदा कमेंट करून नक्की सांगा. कारण हे भरपूरच महाग आहे. तुम्ही बघितलं 80 रुपये पाव किलो. इंसान लेगा तो क्या लेगा. 100 ग्रॅम घेते. इथे बघा फणस पण आलेत मार्केटमध्ये. आता फणसाची भाजी लवकरच आपल्या घरी बनेल. कधी बनेल ना ते मी तुम्हाला लवकरच ब्लॉगमध्ये दाखवेन. पण फणसाची भाजी मला पण आवडते. सो मित्रांनो प्लॅनमध्ये थोडासा चेंज झालेला आहे. तर खिचडी नाही तर आज आपण म्हणजे ताई बनवणार आहे शेजवान फ्राईड राईस. त्याच्यासाठी हे बघा हे सगळं घेतलेलं आहे. कांद्याची पात आणि चटण्या घेतलेल्या आहेत. खूप दिवसांनी मी तर विसरूनच गेलेली शेजवान फ्राईड राईसला. भाऊने आठवण करून घेतलं. सगळं झालं. चला सो घरी आलोय मित्रांनो. आणि आहे ना इथे बघा सुरुवात पण झाली. ताईने मस्त पैकी शिमला मिरची कट करून घेतलेली आहे. आणि आता कांद्याची पात सगळं कट करून घेते. कांद्याच्या पातीचा कांदा. आणि इथे भात पण ठेवलेला आहे. बारीक तांदूळ. आपण ते बासमती तांदूळ पण घेऊ शकतो. ते भात पण मस्त तयार झालेला आहे. आणि सगळे तुम्हाला दाखवत. ताईने बघा मस्त सेटअप करून ठेवलेलं आहे ते. आणि ताईने आता इथे तुपामध्ये शिमला मिरची ऍड केली. त्यावेळेस लाल करा जरा. चटणी म्हणूनच तू कोल्हापूर पॅकेट. आणि ना शिमला मिरची मी शिजवून नाही घेतली, कच्चीच घेतली आपण. कारण कच्चीच घ्यायची. कच्ची असेल ना ती जास्त टेस्ट लागते चांगली. बरोबर. आपल्याला येतात. आणि ते क्रंची पण आहे त्याला. एकदम शिजवली ना तरी क्रंची पण नाही ना, मजा नाही येत. मजा नाही. तेलामध्ये ना फक्त शिमला मिरची अगोदर आपल्याला शिजवून घ्यायची. आपल्या घरचा फ्राईड राईस पण मस्त बनतो एकदम. आता आहे ना आपली शिमला मिरची छान शिजली. त्याच्यानंतर मी आहे ना स्प्रिंग ऑनियन म्हणजे आपल्या कांद्याची पात टाकली. आता ती थोडीशी शिजवून घेतली. आणि नंतर मग कांदा असतो ना तो त्याच्यामध्ये ऍड केला. तर ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना ज्या कच्च्याच थोड्या ठेवायच्या. एकदम पूर्ण शिजवायच्या नाहीत आपल्याला. मम्मी पण तेच बोलते, शिजवायच्या नाही जास्त, कच्च्याच ठेवायच्या. बरोबर ना? कारण मम्मीला कच्च्याच लागतात. मम्मी बाहेरून बोलते. मम्मी अजून एक सांगते तुम्हाला काय तुला काय हसायला नाही. अचानक मला मिरगी. ताईला कधी पण असंच मध्ये हसायला येतं. तिला आता बिग बॉस मध्ये पाठवायला पाहिजे. हॅलो मम्मी कशी आहेस? एकदम छान. कामातून येऊन चपात्या करते. हा आता ताई पण करणार होती ना. तू नाही करून ठेवल्या. तू पण शिकायचं ना जरा. आता भांडी पण घासायला होते. कधी कधी चपात्या पण सांगते. एक तर चपात्या मला ट्राय करायलाच पाहिजे. पण माझ्या चपात्या नाही होणार एवढं लक्षात आहे. माझे नकाशे होतील वेगवेगळे. नकाशे झाले तरी चालतील. मग ठीक आहे चालेल. ये भी माँ के लिए कुछ भी. मित्रांनो असंच तर आमचं रुटीन. म्हणजे तुम्ही बोलत असाल म्हणजे घरचे नेहमी ब्लॉग. तर आहे ना आपल्याला जरा टाइम नाही त्याच्यामुळे. सो टाइम मिळाला ना ते तुम्हाला थोडे अजून चांगले पद्धतीचे ब्लॉग्स मी देण्याचा प्रयत्न करेन. पण डेली लाईफस्टाईलचे अशा पद्धतीचेच तुम्हाला मी ब्लॉग्स देऊ शकतो. तर असं सगळं आहे. कारण तुम्ही बघताय मम्मी पण नसते घरी. त्याच्यामुळे मम्मी पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसत नाही त्याच्यामुळे. आणि बाकी तर आम्ही असतोच धिंगाणा करत असतो. जो काय असतो तर तुम्ही बघतातच. आता मी ना शेजवान फ्राईड राईसचा पूर्ण मसाल्याचं अख्खं पॅकेट टाकलंय. आणि त्याच्यानंतर अख्खं पॅकेट टाकलंय आपलं शेजवान फ्राईड राईस. शेजवान चटणी याच्यामध्ये ऍड केली. भाऊला चटणी जास्त लागते ना त्याच्यासाठी. अजून एक पॅकेट इकडे आहे ते पण मी कट करून ठेवले. आता बघूया आपण. हा म्हणजे कसं भात असं लाल लाल प्रॉपर आपल्या का बोलतात ना बाहेर असतो ना. पण तुला सांगू खरी मजा कशात असते ना? कशात असते तेच कशात असते.
म्हणजे एकदम लाल लाल असा एकदम ग्रेव्ही टाईप तो नाही छान लागत. थोडासा हलका म्हणजे तो ऑरेंज कलर येतो ना तो छान लागतो. प्रॉपर टेस्ट ती लागते. म्हणजे खरी चव कळते. सगळं ऑइली आणि ते तुझे ग्रेव्ही जास्त चटणी ते नाही मला आवडत. ते ताईला नाही आवडत ना. पण आमच्यासारख्या माझ्यासारखे जेवढे पण असे फूडी लोक असतील त्यांना एकदम खादाड बोलू शकतो इन शॉर्ट. तर त्यांना हे असं हेल्दी लागतं. असं तिखट बिखट एकदम काय बोलतात कलरिंग सगळं लागतं. सो मला हा झणझणीत अजून काय आहे शब्द झणझणीत हे लास्ट होतं. चटणी वगैरे टाकली की नाही अजून? हो सर्व ऍड केलंय. आता तुला जर लागली ना तर एक्स्ट्राची घे. या सगळ्या भातात नाही मिक्स करायची. थोडी तर टाक. नाही आता मी टेस्ट करून बघते ना प्रॉपर लावायचं मग मस्त झालं एक नंबर. टेस्ट करून बघायचं. बघ बरं उपमा आता तू शिकव. परफेक्ट. म्हणून मी चटणीने जास्त नाही ऍड करत कारण खूप असं ही चटणी ऍक्च्युली गोडच असते. आपल्या मार्केट आपल्याला ना बनवायला पाहिजे घरात. तो हे बघा इथे फ्राईड राईस आपला तयार आहे मस्त एकदम शेजवान चटणी सोबत. शेजवान राईस आहे ना आणि घरचा राईस खाण्याची मजा आहे ना फक्त आपल्या हातानेच आहे. एक नंबर विषय आहे का. ताई तर सुगरणच आहे त्यात काय वादच नाही. आणि मम्मीने हे सगळे मॉडेल्स तयार केलेले आहेत. हे शेफ ताई असू दे दीदी असू दे स्वतः तू असू दे. हा तर आता भाऊ बोलला ना की मम्मीनी आम्हाला सुगरण तयार केले. अर्थात केलंयच मम्मीनी. पण कसं आता मम्मी सुरुवातीपासून आम्ही लहानपणापासून मम्मी जॉब करत आली तेव्हापासून मग कसं आम्ही स्वतः शिकलोय. आणि मी पहिली घरात आपला स्वयंपाक केला होता पहिला तो म्हणजे की काळ्या वाटाण्याची आमटी. आणि त्याच्यामध्ये मी वेलची इतकी जास्त टाकली होती आणि ती सांडली पण खाली. तर असं तर आम्हीच शिकलो. आणि जे आपल्या मच्छी हा जी फिश वगैरे आहे ना कोकणी पद्धत ते सगळं मम्मीकडून शिकलोय. कसं झालं भात चांगलं आलंय. खूप दिवसांनी आले. मी तर विसरूनच गेलेले शेजवान फ्राईड राईसला. आम्ही विसरूनच गेलो. शेजवान फ्राईड राईस पण एक पदार्थ असतो. हा आता खिचडीच करणार होते. हा घाईघाईमध्ये इन्स्टंट ठीक आहे आणि टेस्टी पण इव्हन डब्यासाठी पण बेस्ट आहे. खाली आलोय बिल्डिंगच्या आणि बरोबर 4:15 झालेत. ऍक्च्युली व्हॉइस ओव्हर करायचं आहे मला शॉर्ट व्हिडिओसाठी. मी इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो ना ते पण यूट्यूबला पण करतो. सो यूट्यूबला पण आपले शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड करतो ते पण बघा. तर त्या व्हॉइस ओव्हरसाठीच आलोय. तर हे आपल्या सोसायटीचं काही वातावरण आहे. सोसायटीच्या कंपाऊंडला लागूनच हे गार्डन आहे एक छोटंसं. पण याच्या आतमध्ये दुनियाभरचे कुत्रे आहेत. आता ते कुत्र्यांचं पूर्ण बोलतात ना गार्डन झालंय. त्या आतमध्ये घेऊन ना लगेच अंगावर येतात. सो तिकडे कोण जात पण नाही. आणि गेट असतो असा जो ओपन आहे आता सध्या. तर असं हे वातावरण आहे इकडचं. परत त्याचं रेनोव्हेशन चालू आहे बिल्डिंगचं. चला आता इथेच बसतो थोडा वेळ आणि ह्याला व्हॉइस ओव्हर करतो. तर अचानक एक काम आलं ना म्हणून जरा बाहेर यावं लागलंय. तर बघूया आता आपण किती वेळ इथे बाहेर. थोडंसं एक माझं काम आहे त्याच्यासाठी त्याच्यामुळे ऑडिओ द्यायचा पण राहून गेला पण कोई नाही. तो मित्रांनो फायनली आलो. माझं काम होतं एक ते झालं. आणि आज मी कोणाला भेटलो माहिती आहे का. आपले मराठी ॲक्टर गिरीश ओक यांना थेट माझ्या समोर डायरेक्ट आले. म्हणजे काय कामानिमित्त आले. पण मी म्हटलं अरे हा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखं वाटतोय. कसं मी त्यांना म्हणजे ओळखलं नाही. एक दुसरा मुलगा समोरून आला सेल्फी काढणार एक सेल्फी म्हणून. मग मी म्हटलं हे भाई ऍक्टरच आहेत नाही म्हणून. तर यार एक नंबर म्हणजे माझं नशीब एवढं चांगलं आहे की मी खूप ऍक्टर्स लोकांना भेटलोय. अक्षय कुमार कॅटरीना कैफ परत खूप अशा लोकांना. आणि आज आपल्या समोर डायरेक्ट मीरा रोड रोड मध्येच आय थिंक राहतात. इथेच एवढ्याच एरियामध्ये राहत असतात. की होता आजचा आपला हा व्हिडिओ. आणि भारी वाटलं यार आम्हाला कधी पाहायला नाही मिळत कोणत्या सेलिब्रिटी. आणि थकलोय जरा मी. सो मित्रांनो जेवण वगैरे झालं संध्याकाळ. आणि आता आपण आहे ना एक गोष्ट अशी करणार आहोत ती म्हणजे गेले 2-3 आठवडे या ताईच्या बोटाने आपल्याला त्रास दिला होता आणि तिला पण स्वतःला त्रास दिला होता. सो ते आता फायनली डॉक्टरकडे न जाता आपणच याची अनबॉक्सिंग करणार आहोत. आणि आता ते कायमचं मोकळं राहणार आहे म्हणजे डॉक्टरकडे जायची गरज नाही. आणखी प्रकारे काय तर आता आपण ट्रेसिंग ओपन करणार आहोत कायमसाठी. डॉक्टरांनी सांगितलंय की आता आहे ना हे शेवटचं होतं जेव्हा आपण परवा गेलो होतो जसं मी तुम्हाला सांगितलंच. ते आता ओपन करायचंय. त्याला फक्त साबण लागता कामा नये. बाकी तर मी तुम्हाला सांगतेच पुढे. आपण पहिले ओपन करूया. याला श्वास घ्यायला पाहिजे. मी कंटाळले लिटरली कंटाळले 3-4 दिवसापासून. फायनली आहे ना आता 12 दिवसानंतर माझं बोट ओपन करते. 2-3 दिवसांनी मी
ड्रेसिंगसाठी जायची तेव्हा बघायला मिळायचंच मला थोड्या 5 मिनिटासाठी. आता पूर्ण वेळ मोकळं ठेवायला सांगितले डॉक्टरांनी. ते बोलले आता घरीच तू ओपन कर, आता परत नको येऊस. आणि साबण नाही लागता कामा ह्या हाताला, पहिले आपण ओपन करूया. मी तुम्हाला सांगते डॉक्टर पुढे काय काय बोलले ते. जय सद्गुरू समर्थ. मी खूप त्रासली आहे या बोटाने लिटरली, म्हणजे मी सांगू नाही शकत शब्दात. हे आता मला काय नाही वाटत आहे, पण जेव्हा हे नख काढले ना, त्या कळा आहेत ना, त्या कोणालाच नको दे, म्हणजे असं कोणासोबत नको दे की असं नख काढायची वेळ यायला पाहिजे. हा त्रास इतका भयानक आहे ना मित्रांनो, म्हणजे आपण त्या 1 तासासाठी आपण आहे ना, असं वाटतं आपण नाहीये. जो त्रास मी एकदा नाही तो 2दा काढलाय. त्याच्यामुळे मी याच्या पुढे किती शहाणपण घेणार आहे स्वतःकडे हे मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि सोबत मला ना, मी जे अनुभव घेतले त्या बोटासोबतचे ते तुमच्यासोबत पण काही मला शेअर करायच्या गोष्टी. आता मला हे आहे की हे मी ओपन तर करीन, मला ती खुशी आहे, पण त्याच्यासोबतच काळजी पण तेवढीच घ्यायची. कारण कसं त्याला अजिबात धक्का लागता कामा नये. मम्मीने पण अजून बघितलं नाहीये ना, त्या दिवशी मम्मीने फोटो बघितलेला. त्यांनी एवढं छान पॅक केलं ना डॉक्टरांनी. सावकाश काढ निघते ना खालची. बाकीची बोटं बघ ना कशी, आणि हे बघ ना कसं आहे. ह्या पण करंगीचं काढलेलं होतं ना, ही पण काढलेली होती. ही बघा आता किती छान आली. कुठे ते थोडं ब्लडचं वगैरे असणार ना. हे बघा हे डायरेक्ट असं निघालं तर असं आहे. मग काय नाही, आतून काढलेलं इथून. ही स्किन आहे ना त्याच्या आतून, आतपर्यंत असतं ते. त्याच्यामुळे ते डॉक्टर बोलले इकडचं काळं पडलं. आणि मला हे बोलायचं आहे की आता मी तुम्हाला सांगते ना, तुमच्यापैकी कोणालाही नाकांमध्ये काही फंगसचा थोडासा जरी तुम्हाला डॉट जरी दिसला ना फंगसचा, तरी तुम्ही लगेच स्किन स्पेशालिस्टकडे जा. कारण गेल्या वर्षी माझ्यासोबत तसं झालेलं, आणि यावर्षी पण मला इथून असं थोडंसं जाणवलेलं दिसत होतं. पण म्हटलं काय नॉर्मल असेल ते ठीक होऊन जाईल, मी दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर मग डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी 1 दिवसाची औषध दिली, पण त्याने पण काही नीट झालं नाही. आणि ते वाढत गेलं. शेवटी मला ते मला पूर्ण काढावं लागलं मुळापासून. त्याच्यामुळे तुम्ही कधी पण थोडं जरी आपल्याला काय वाटलं ना, कोणत्याही पद्धतीचा इश्यू आपल्या नखांमध्ये, पायाच्या बोटांच्या नखांमध्ये, हाताच्या नखांमध्ये, लगेच आपण काय करायचं, डॉक्टरांकडे जायचं आणि त्यांचा सल्ला घ्यायचा. आणि ही नख काढायची वेळ आहे ना, ही कोणावरच यायला नकोय, आणि तुम्ही त्याची काळजी घ्या. मी पण आता मला कधीही याच्या पुढे असं जाणवलं नखांमध्ये तर मी लगेच पळणार स्पेशालिस्टकडे. कारण ह्या एवढ्या वेदना आहेत ना, आणि असं नख नसलेलं बोट घेऊन फिरायचं हे अतिशय वाईट आहे. त्याच्यामुळे आता तो ओपन केलंय, पण डॉक्टरांनी स्ट्रिक्ट सांगितलंय कुठे तुझा धक्का विक्का असं आपटून वगैरे लागलं नाही पाहिजे. फक्त मांस आहे ते, कुठे काही काम करताना त्याला अजिबात टच नाही झालं पाहिजे. खूप काळजी घ्यावी आणि साबण पण त्याला लागलं नाही पाहिजे. आजचा ब्लॉग काय झालं तेच मला नक्की माहित नाही, कारण मी होतो बाहेर, आणि कशासाठी बाहेर होतो हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेलच. तर आणि जे काय ते तुम्हाला शेअर केलेलं तुमच्यासोबत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. छोटा थोडाफार का असेल ना, पण तुम्ही एक्सेप्ट करून घ्या. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि माझ्या मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आम्ही पण आमची काळजी घेतो. बाय. आणि आता झोपण्याचा विषय चालू आहे की कोणी कसं कुठून जायचं, कोणी कुठून पाय ठेवून जायचं. हे ना हात मम्मीला भाऊला बोलली की तुम्ही साईडनी जा. आता आम्ही वेळ आहे ना, आम्हाला काय कळत नाही. सो फायनली झालेलं आहे मित्रांनो, तुमच्यासोबत स्टार्ट टू एंड पर्यंत ही सिच्युएशन शेअर केलेली आहे. सो तुम्हाला कसं वाटलं एकूणच कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा आशीर्वाद होता मेन म्हणजे ताईसोबत. समर्थ होते, मम्मीचा आशीर्वाद होता, ऑब्व्हियसली सगळ्यांचा होता. आणि त्याच्यामुळे ताईचा बोट एकदम प्रॉपर डॉक्टरांनी करून दिलेला आहे. चला काळजी घ्या. बाय.